ते मग या ती तिकडून आली आतापर्यंत लय इम्प्रेस केली तू तिला. जा आता प्रपोज मार. ते हा म्हणाल तुला. थांब ना. काय मला तुला एक विचारायचं. काय विचारायचंय बोल. अरे विचारलो आता दे ना तुम्ही. काय विचारू? अरे विचार ना तुझ्या मनातलं विचार ना. मी मागाशी म्हटलं तेच. अगं ते तुला जाऊ सुचन ना तेव्हा ये आणि बोल मी चालले. अरे बाबा काल जाऊन दिली तिला बाबा. हे बघ बाळा हे घे चॉकलेट कळलं का आणि घरी जाऊन सांग कोणी दिले. हा मी दिले सांग काय सगळ्यांना सांग गावातल्या पोरांना का चॉकलेट वाटीत होता आता काय अख्या गावातल्या पोरांना सांग. जा आता लय हुशार आहे बरं का. हा शाळेत जा बरं का दररोज. जा जा. मग या आता खूप ती एकटीच आहे. अरे आता चांगला मोका भेटलाय मोक्या पे चौका हान. जा जे मनात आहे ते विचारून टाक माझ्या वाघात. जा नेहा. आता कसं सांगू काय सांगू काहीच कळत नाही. मला तुझ्या लय प्रेम आहे. लय दिवस तुझ्या मागे फिरत होतो पण कधी विचारायची हिंमतच नाही झाली. आय लव्ह यू. बोल. काय बोलू जे बोललो त्याला उत्तर दे. काय बोलला ना मला काहीच कळलं नाही. एक काम कर मोठा श्वास घे आणि बोल तुझ्या मनात काय ते. बरं ठीक आहे. हे बघ अगं मला लय आवडते तू. लय दिवस झालं तुझ्या मागे होतो पण कधी विचारायची हिंमतच नाही झाली. आय लव्ह यू. मला पण तुला आवडतं. आय लव्ह यू टू. कसलं भारी आहे ना इकडे. मोकळी हवा पाणी. तुला काय आवडते मी. तू काय पाहिलं माझे. अगं तू मला आवडण्याचं एकच कारण नाही. काय कारण आहे. अगं तुझे डोळे निळ्या क्षार समुद्रासारखे. अजून अजून तुझी स्माईल लय क्यूट आहे. एवढंच. अगं एवढंच नाही तुझा स्वभाव पण मला लय आवडतो. खूप निरागस आहे ग तू. तुला दुसऱ्याच्या मनातलं लगेच कळतं. तुझ्या याच स्वभावावरती मी लय प्रेम करतो. पण ऐक ना तुला मी आयुष्यभर साथ दे. बरं आता मी सांगितलं आता तू सांग का तुला मी काय आवडतं म्हणून. मी काय सांगू. अगं मी सांगितलं ना आता तू पण सांग. बरं सांगते. बोल. मी नाही सांगणार. अगं अगं सांग ना. नेहा सांग ना. तुझं मन ना हे नितळ पाण्यासारखं स्वच्छ आहे आणि गावात पण तू कित्येक जणांची मदत करताना मी पाहिले तुला. खरंच का. हो. अगं येडे आहे का. बरं चल. हात दे. अरे नकोय.
हाय. बोल ना. भेटायला बोलवले ना. अगं बोल. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. अगं तूच भेटायला बोलवले ना, मग बोल ना. हे बघे, लय नको लाडात येऊ. मी तुला हे सांगण्यासाठी बोलवलंय की आजपासून आपल्यातलं सगळं संपलंय. का? किती तो भोळेपणाचा आव आणतोय. तुला सगळंच माहितीये तू काय केलंयस. सांग ना मग मी काय केले ते. हे बघे, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आजपासून मला कॉल करू नको आणि मी पण तुला कॉल नाही करणार. ब्रेकअप. आहे काय उडवशील ना मला, आणि उडलो तर मी हायवेत जाईल. आता हवेत झालं रे आता. का? ती एक आले गावाला. कोणती एक? काय ती कधी आले गावाला? अरे मी सकाळी बघितली तिला येतानी. असं झालं का? अरे ती सगळ्या लोकांना विचारत होती, अरे मंग्या कुठे गेला, मंग्या कुठे गेला. खरं म्हणतोय ना? खरंच माझ्या सख्या डोळ्याने बघितलं मी. बरं आज तिला विचारतोच मी. अरे पण तो रुमाल काला बांधलाय? अरे मला तळेगावला निघालेलं काही काही म्हणलं मंग्याला सांगा पहिलं, मग यावं लगेच. बरं चल गाडी काढ लवकर. चल. कधी आलीस? काल आले. तू मला गावात बघत होती ना? हा. मी पण तुला लय मिस केलं. अगं तू जेव्हापासून गेले ना तेव्हापासून मी एका पण पुरीला विचारलं नाही बघ. अरे माकडा, हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाही अजिबात. आणि तू काय म्हणलास की मी एका पण पोरीला विचारलं नाही, आणि मग त्या साक्षी आणि श्वेताला कोणी विचारलं होतं? अगं मी कधी विचारलंय त्यांना? तुला नाही माहित? नाही माहित. बरं ते जाऊ दे, मग तुम्हाला गावभर काला बघत होती? अरे माझ्या आईने मला काम सांगितलं होतं. ते आमच्या घरचा टीव्ही बंद पडला होता आणि गावात कोणच नव्हतं रिकामं, आणि तूच रिकामट्याकडे असतो ना, मग आई म्हणली जाते मंग्याला बोलून आण. म्हणून आले मग. एवढंच कामासाठी ना? हा. मग ऐक ना, एक शेवटचं विचारू का? विचार. तू माझ्या बरोबर ब्रेकअप का केला? तो संत्या माझ्याकडे आला होता. नेहा ऐक ना. बोल की. अगं त्या मंग्या बरोबर तुझं खरं प्रेम आहे का? हा. का? काय झालं? अगं तू एक नंबरचा लफडेबाज आहे. त्याचं आणि त्या मायाचं चालू आहे. तू माझ्याच मंग्याबद्दल बोलतोय का? अगं तू एक नंबरचा छपरी आहे, एक नंबरचा फालतू पोरगा आहे. त्याचं त्या मायाचं चालू आहे. आणि त्या दिवशी तर त्यांनी त्या हिला श्वेताला प्रपोज केला. मला माहितीये माझा मंग्या तसा नाही. मला आहे त्याच्यावर विश्वास. अगं तुझा तो मंग्या चांगला नाहीये. तू जरी माझा मित्र असला ना तरी पण तो लय वाईट आहे. पण हे तू मला का सांगतोयस? आणि मी का तुझ्यावर विश्वास ठेवू? तुला एवढा विश्वास आहे ना त्याच्यावर, मग जेव्हा तुला रडायची वेळ येईल ना तेव्हा म्हणशील संत्या खरं सांगत होता. तुला माझ्या विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेव. माझं मी काय सांगायचं काम केलं तुला. मला विश्वास नाही बसला, पण मला वाटलं तो पण का खोटं सांगन ना. आता तो तुझ्यासोबत असतो रात्रंदिवस, मग त्याला काहीतरी माहित असल्यामुळेच तो मला सांगायला आला. मला खरं वाटलं. अगं माझं तसं काहीच नाही. माझं तुझ्यावरतीच प्रेम होतं आणि तुझ्यावरतीच राहील. अजून किती खोटं बोलणार आहेस? मला नाही फरक पडत. माझं नाही तुझ्यावर प्रेम. संत्या संत्या काय झालं? नरड सोड माझी. अरे नरड सोड रे. मी तुझं काय वाकडे केलं होतं तो काल असं तुला सांगितलं? हा सांग ना, काल सांगितलं. अरे मग सॉरी मग बाबा चुकलं माझं, पण मी तुम्हाला दोनला परत भेटावलीस ना. अरे पण तिच्या पाय मी किती रडलोच ना, माहिती ना किती रडलं माहिती ना. Sorry. कोण असं करतो? कोण असं करतो? हा? मग सॉरी चुकलं बाई. चुकलं सॉरी. मग मला नको सॉरी म्हणू, तिला सांग सगळं काय. हे बघ नेहा, जे मी तुला सगळं सांगितलं ना
ते सगळं खोटं होतं. याच्यात मंग्याची काहीच चुकी नाही. मी खोटं बोललो तुझ्यासोबत सगळं. त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. जा बोला तुम्ही आता. जा तुम्ही. मग या सॉरी ना. नको सॉरी बोलू. तुला मी आवडत नाही ना, सॉरी बोलून काय फायदा. तुम्हाला एकदा तरी विचारायचंच ना, ब्रेकअप का करते. अगं तू कधी संदेश दिली नाही तर कसं विचारणार मी तुला. सॉरी ना. परत नाही ब्रेकअप करणार. आय लव्ह यू म्हणजे आता मी तुला सोडून कधीच नाही जाणार.